मामांजींची खोली, मामांजींच्या खोलीत नेऊन ठेवलं असेल का कोणी? काय ग तुळसा, या खोलीकडे कुठं निघालीस? तुला बी त्या सखू आणि या खोलीकडे बघून कसले आवाज येत आहेत की काय? नाही नाही, मला खोली म्हणजे? अगं ही पंतांची म्हणजे थोरल्या मालकांची खोली आहे. लई मोठी कहाणी आहे बाई. माझ्यासाठी सावकारांनी त्यांच्या भावावर हात उचलला. दाखवायला, फक्त दाखवायला मारलं. तसं नसतं तर मी घास भरवा म्हटल्यावर मला घास भरवला असता. पण नाही, सखूकडे बघितलं आणि मग भरवला. आणि हो, बाबाजी महाराजांसमोर पण गप्प का बसले? त्या सखूला हकललं का नाही? विचारते ना त्यांना. त्यांना काय वाटलं? ते करतील ते सगळं बरोबर आहे का? माणिक, सकाळी सकाळी नवीन काहीतरी कटकट सुरू करून दिवसाची वाट लावू नकोस तू. मी आल्याने कटकट होत असेल ना तर जाऊन तुमच्या पहिल्या बायकोचं दर्शन घ्या. म्हणजे तुमचा अख्खा दिवस सुखाचा जाईल. आश्चर्याने काय बघताय? मला काय दिसत नाही? तुमचं चित्त तिच्या भोवती घुटमळतंय. माणिक, खरं तेच बोलते म्हणून ओरडू नका. म्हणजे पटलंय तर काहीतरी बोलू नकोस. उलगडून सांगते. काल तुम्ही उपकार करून सगळ्यांसमोर मला पुरणपोळीचा घास भरवलात आणि माझा उपवास सोडवलात, बरोबर ना? थेट मुद्द्यावर ये माणिक. उगीच वायफळ बडबड करू नकोस. येते ना, मुद्द्यावरतीच येते. मी सांगितलं म्हणून तुम्ही मला घास नाही भरवलात. तुम्ही घास भरवलात तो त्या सखूला जळवण्यासाठी, तिचं काळीज पोळण्यासाठी. तो घास माझ्यावरच्या प्रेमाची पोचपावती नव्हती सावकार. तो सखूवरच्या रागाची परिणती होती. मी काय फक्त यातच चूक मानायचंय? माणिक, तुला कशात सुख मानायचं आणि कशात दुःख हे तू मला नाही विचारायचं. माझ्याशी लग्न झालेलं नसताना समाज काय म्हणेल याचा विचार न करता स्वतःच्या मर्जीने या वाड्यात येऊन राहण्याचा निर्णय तू मला विचारून घेतला होतास का माणिक? नाही, तो निर्णय तुझा स्वतःचा होता. तुला त्यात सुख वाटलं म्हणून घेतलंस ना. मग आता तुला कशात काय मानायचं आणि कशात काय नाही मानायचं हे तुझं तू ठरव. आणि जर का तुला हे सगळं आवडत नसेल तर तू खुशाल तुझ्या घरी निघून जा. मी तुला अजिबात अडवणार नाही. बघा, मनातलं ओठावर आलंच शेवटी. तुमच्या मनात हेच होतं की सखूने या घरात राहावं आणि मी इकडनं निघून जावं. म्हणूनच काल उमऱ्यात त्या सखूला आपकडे सणसणीत फटके मारलेत मी माणिक.
विसरलीस? मारलेत ना, पण तिने तुमच्या पुरुषार्थाला आव्हान केलं म्हणून मारलेत. तिच्यावरच्या प्रेमाबद्दल किंवा माझ्या आदरापोटी नाही मारलेत. काल बाबाजींनी आणि सासूबाईंनी सखूला घरात ठेवून घेतलं तेव्हा तर तुम्ही मुख गिळून गप्प बसलात. तेव्हा नाही तिला हाताला धरून घराबाहेर काढलं. आता म्हणे मला इकडनं निघून जा सांगताय. प्रत्येक वेळी माझ्या सुखाच्या आड आलीये ती. डोक्यात जाते ती माझ्या. तुझ्यापेक्षा सहस्त्रपटीने जास्त राग येतो मला त्या सकूचा, माणिक. माझ्या आयुष्याची तिच्यामुळे झालेली होळी मी कधीच विसरणार नाही. पण बाबाजी आणि रमाई या दोघांपुढे मी काही बोलू शकत नाही, म्हणून तिला या वाड्यात राहू दिलाय. पण तिच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे तरी माझ्या हातात आहे ना. यापुढे प्रत्येक क्षणी तिला या वाड्यातून निघून जावं असं वाटेल असंच मी वागत राहणार. कळलं? बघूयात ना. कारण तुमचे डोळे, तुमचे शब्द आणि तुमचं मन सगळेच वेगवेगळी भाषा बोलतायत. आता ह्यातलं खरं काय आहे हे मलाही कळेल आणि तुम्हालाही. माणिक, नाही म्हणजे खरंच तुला इतके बारकावे कळतात? माझं मन तुला कळतं? अगं नको, एवढा विचार करू नकोस तू. नाही, तुला जर जमत असतं ना तर एव्हाना तुला कळलं असतं. माझं मन स्वच्छ आहे. शब्द मनातल्या भावना बोलतात. त्या सकूसाठी या वाड्यात फक्त आणि फक्त नरक उरलाय हे लक्षात ठेव. यापुढे माझ्यावर केलेले असले आरोप मी अजिबात ऐकून घेणार नाही. कळलं? खरंच या घरात मी सून म्हणून आले की जन्मभराची मोल करीन हे आजपर्यंत मला समजलेलं नाहीये. राब राब राबायचं आणि काडीची किंमत नाही. ही सखू कुठे मेलीये? सखू, अगं ए सखू, कुठे उलटलीस ग? अगं सखू. काकू सखू सखू का करतायत? काकू कुणा